नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. देवा, मी पहिल्यांदाच बोलतो. हे सगळे प्राध्यापक मंडळी आहे, मला बिलकुल सवय नाही आहे बोलायची, तरी सुद्धा मी 2 शब्द आपल्यासमोर बोलतो. दानशूर रामका शेठच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यामुळे मला खूप आनंद होतो. असल्या आज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. या प्रसंगी निसर्ग प्रतिष्ठानचे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य नंदकुमार सागर सर, तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते अरुण सोळगेकर सर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचे मनपूर्वक आभार. तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर सर, मुळगला माध्यमिक शिक्षक संघाचे वसंतराव काकोले, जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामभाऊ केटकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास शिंदे, प्राथमिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष इस्माईल सय्यद सर, सचिव दिलीप पापड या गुरुवर्यांचे मनपूर्वक आभार. माझे उजवीकडचे मित्र प्राध्यापक जयंत पानोरे सर यांनी मला माझे साहित्य वेळ पुस्तक लोकांना लिहिण्याचा मनापासून आग्रह केल्यामुळे मी हे पुस्तक लिहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार. माझी असल्या आजूबाजूला काही प्रेम माया आणि त्यागाचा साक्षात्कार झाली कादंबरी प्रकाशित होताना आनंद होतो. अभिषेक देवाने दिलेली सुंदर भेट जगताना वाणीचे माधुरी आणि विचारांचे ऐश्वर्य गरजेचे असते, ते साहित्यातून मिळते. शब्दांचे भावनिक लावण्याला वेळ करते, साकाराला आकार देण्याचे अवघड काम पुस्तके म्हणजे साहित्य करते. व्यक्त होण्यासाठी शब्द मनाच्या तळाशी तळमळत असतात. लिहिण्यातून दान देऊन व्यक्त होणे, उष्णत कमी करणे, चांगली पुस्तके जीवन घडतात. साहित्याच्या अनुभवात सचैल राहून माझ्या जीवनाची साफल्य साधता येते. वाचनाने मनाचे आभार होऊन येते आणि जीवन कृतज्ञतेने पोटावर होते. साहित्य म्हणजे रंगराला बकुळ फुलांच्या उंदे, ओसाड माळाचा हिवाळा मुळा करणारे स्पर्श कृपासू शब्दावर माझे खूप प्रेम आहे. माळावरच्या वाट्या वाऱ्यासारखे जगायचे असेल तर साहित्याला हवेच. साहित्य नजरेतील संशय व मनातील संकोच घालणे, लग्नावरून जीवन क्षणाची उधळण करणाऱ्या परिसस्पर्शी साहित्याचे मूक मोठेपण अगाध आहे. मेल्यावर सुद्धा न रडणारी गरिबी साहित्यातून व्यक्त होते. शब्द जणू चिंतनाच्या डोहातून जन्म घेत असतात. माझ्या लिखाणाचा गाभा बालपणीचे संस्कार, अनुभव आणि प्रेमळ एकत्र कुटुंब पद्धतीच्या जडणघडणीतून घडले आहे. कारुण्यात वाट चुकल्यामुळे खरखडत येणाऱ्या वेदना, असह्य करणाऱ्या भावना मला लिहायला भाग पडतात. घराच्या वचनीला आसरा मिळाला, जेवणाचा डबा भरून आईने पुण्यापर्यंत पाठवला म्हणून मी गावची शिवला पदवीधर झालो. माझ्या कादंबरीतील नायक अजय हा ग्रामीण युवक आहे. गरिबीच्या प्रचंड व्यथा कष्ट हृदयात घेऊन प्राध्यापक झाला. गर्भश्रीमंत उद्योगपतीच्या एकुलत्या मुलीबरोबर प्रेम आणि विवाह झाला. मनोरमा तिचे वयाच्या 40 मध्येच अपघातात उद्याला पाय गमावा लागला, त्यामुळे प्राध्यापकीचा राजीनामा दिला. पत्नी मनोरमेमुळे ती एकटी असल्यामुळे ₹1,000 हजेरा मिळतात. आपल्या गावात एका मनोरमा जातात, त्यांनी शाळा, हायस्कूल, कॉलेज व अनाथ सरकारी समाजसेवा करतात. प्रेम आणि त्यागावर गेलेली काही कादंबरी रसिकांच्या स्वाधीन करण्याला मला आनंद होतो. रसिकतेच्या काळात गंगेत जसा दिवास होता तशी मी कादंबरी सोडली आहे. आभाळाला प्रतिभा संपन्न आणि सागराला विषयाने भरपूर काढणाऱ्या श्रीपाल संदेशाची माझ्या पुस्तकाला वास्तवाला मिळाली आहे. वास्तवाच्या परिस्पर्शाने माझे पुस्तक सोडले मिळाले आहे. वेदनेमध्ये सौंदर्य पाहणारी माणसे असतात. आपण आनंदात तरी सौंदर्य पाहायला शिकले पाहिजे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषेचा गौरव दिन, राजभाषा दिन. मराठीला अजिया भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. मराठीची थोरवी गाताना विनोद पितानी म्हणतात, कोवळी ते विसावली पहाटेच्या जात्यावर. ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठी मातीचा नावा मनापासाठी तिच्या संघाने जागल्या खऱ्या पुढ्या दिवशी. सुरेश देव म्हणतात, लाभाळी आम्हासभाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. हे पुस्तक मी माझ्या 88 वर्षाच्या आईला समर्पित केले आहे. ते रहे कसे आईचे मी उगाच सांगत नाही, आनंदे जरते मग दुःखात कसे तू. आई माझा प्राण आहे. माझी प्रेमळ पत्नी सौ शोभा यादव या 5 जानेवारी 1921 रोजी अल्प आजाराने देवाघरी गेल्या.
तिच्या सोहळ्याला ती हवी होती. तिची लक्ष्मीची पावले आम्हाला खूप प्रेम, वात्सल्य आणि श्रीमंत करून गेली. तिच्या प्रेमस्मृतीचा प्रेम दिवा आता माझ्या प्राणज्योतीबरोबरच मारते. मंदिर सुनाई दीप ती माझं पहिले आणि शेवटचं प्रेम होतं. तिच्या मृत्यूची चाहूल मलाही लागली नाही आणि तिलाही. मृत्यूनंतर कळले की काळ पावलांना आवाज नसतो. प्रेम तुझी, गंध तुझा, रंग तुझे, गुण तुझा, फुल फुल होणारा अर्थ ओला भाव माझा. शेवटी कविता म्हणून समाप्त. पुषक काल होता होता काळ पाहत झाली. एकटे मला सोडून तू देवा घरी काय. 40 वर्षांच्या साठी गेली काही न मागून. खूप नंतर गेलीस मला आठवणीच. दुःखामध्ये साथ तुझी भेट होती मला सावरून. वात्सल्याच्या स्पर्शाने मी जात होतो. कैवल्याच्या निजधामा गेली संसाराची हुकमाई. कुठं प्रेम शोधून तुझे आता उगाच गेली का काय. सोन चाफ्यांची पावले माझ्या नांदली घरात. देऊन चैतन्याची ऊर्जा साठले शोधनक्षण मला. प्रेमज्योत मागे तुझी माझ्या प्रेमज्योती बरोबर. अजून तू हवी होतीस माझ्या संगीत बरोबर. मृत्यूची चाहूल ना कळली मला, न कळली तुला. काळ पावलांना आवाज नसतो कळल्यानंतर. हा अन्नपूर्णाचे माझा जीवाचा जिव्हाळा. पाऊल पुन्हा तुझ्या माझ्या जीवाचा उभाळा. भाव संपन्न माया उद्धार भूमी तू माझी. जीवनशिल्प देईल मला प्रेरणा सांगते. असेल पुनर्जन्म तर मी पुन्हा संसार करेन. प्रेमाच्या तुरुंग देऊन टाकासाठी पुन्हा पुन्हा करेन. या पुस्तकाचे लेखक बाळासाहेब यादव यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आज या निसर्गयोग प्रतिष्ठान यांच्या उपक्रमाचा प्रारंभ किंवा या प्रतिष्ठानच्या कार्याचा शुभारंभ म्हणूया आज संपन्न होतोय. नुकतंच निसर्गयोग रजिस्ट्रेशन या प्रतिष्ठानचं झालेलं आहे. मी रंकासाहेब यांना विनंती करतो की कार्याध्यक्ष रावळसाहेब यांच्याकडे हे रजिस्ट्रेशन 8/3/2021 रोजी महिला दिनाच्या दिवशी या प्रतिष्ठानची स्थापना झालेली आहे. तर रावळसाहेब यांना विनंती करतो की त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि मी डॉक्टर संजय रावळसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठ आणि माझ्या सर्व शिक्षक मित्रांनो, सगळे शिक्षक माझ्या पहिल्यापासून मित्रच आहेत. कारण माझे वडील पण शिक्षकच होते, मुख्याध्यापक म्हणून करिंजाला रिटायर झाले. तर म्हणजे मी आता अचानकच बोलायला उभा राहिलेला आहे. मला कल्पना आहे सगळेजण आता बरेच वेळ उन्हात बसून कंटाळे भुकेले असतील. तर म्हणजे 2 ते 3 मिनिटातच माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथं उभा राहिलं. पहिली गोष्ट म्हणजे आज लायन्स क्लबनी तिथे येऊन रांकासाहेब आणि त्यांच्या सर्व टीमने आपल्या पुरंदरसारख्या ग्रामीण भागातल्या सर्व शाळांना ग्रंथालयासाठी कपाटं दिले, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि अशीच कृपादृष्टी आपल्यावर राहावी अशी विनंती करतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे लायन्स क्लब ऑफ पुणा सारसबाग यांनी जो पूर्वीपासून जो उपक्रम घेतला होता कपाटाच्या आधी डायलिसिस सेंटरचा, मला खरोखर अभिमान आणि कौतुक वाटतं यांचं की आज जवळजवळ 22 ते 25 डायलिसिस सेंटर त्यांनी 5 राज्यामध्ये चालू केले. तर म्हणजे डायलिसिसच्या पेशंटचं दुःख काय असतं आणि त्यांना व्यथा काय असतं आणि त्यांच्या घरदाराची वाट कशी लागते. तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्याच्या घरामध्ये किडनीचा पेशंट असेल आणि त्याचं डायलिसिस चालू असेल, ते जर बघितलं तर खरोखर कळतं त्याला आयुष्यभर एकतर डायलिसिस करायला लागतं आणि डायलिसिससाठी जो खर्च येतो तो प्रचंड. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर 1,000 ते 2,000 रुपये नुसते डायलिसिसचे घेतात आणि इतर गोळ्या औषधं तपासण्या याच्यामध्ये त्या पेशंटचे 4,000 ते 5,000 रुपये जातात. काही काहींना आठवड्यातनं 2दा, काही काही आठवड्यातनं 3दा, काही काहींना रोज डायलिसिस करायला लागतं आणि शेवटी किडनी ट्रान्सप्लांटपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि किडनी ट्रान्सप्लांट हे काय सोपी गोष्ट राहिली नाही, कारण घरातल्या जवळच्या नातेवाईकांशिवाय आता बाहेरची किडनी कुणाला बाहेरला देता येत नाही. त्यामुळे बऱ्याचशा पेशंट 80% पेशंटवर डायलिसिस शिवाय कुठलाही पर्याय उभा राहत नाही. आणि यांचे जे सेंटर आहे फक्त 200 रुपयामध्ये डायलिसिस करतं, म्हणून मला यांचं कौतुक करायचं. तर म्हणजे मला यांना आपल्या इथं डायलिसिस सेंटर द्या, आम्हाला डायलिसिस सेंटर द्या असं म्हणण्यासाठी मी अजिबात उभा राहिलेलो नाही. मला त्यांना आणखी एक
सूचना द्यावीशी वाटते. जसं आम्ही निसर्गची सगळे मंडळी, त्या डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, सगळेजण रोज सकाळी फिरायला जातात. तर यांनी डायलिसिस सेंटरच्या बाहेर किंवा डायलिसिसला जे पेशंट जातात, ज्यांना डायबिटीस असतो किंवा ब्लड प्रेशर असतं, ते होऊच नाही, प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी भरपूर काम करावं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, स्लाईड शो आणि व्हिडिओ शोज करावेत. त्यासाठी काय मदत लागेल ती आमची डॉक्टर मंडळी, मी स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि बरेचसे माझे फिजिशियन मित्र आहेत, डायलिसिसमध्ये काम करणारे मोठ्या मोठ्या व्यक्ती, अगदी लीलावती हॉस्पिटलपासून मुंबईतल्या मोठ्या मोठ्या KEM, JJ मधले आणि पुण्यामधले KEM मधले, जांगीरुटीमधले डॉक्टर्स आहेत. त्यांचं काय जे सहकार्य लागेल ते मी त्यांना सहकार्य द्यायला तयार आहे. कारण हा आजारच झाला नाही, तो आजार होऊ नये. डायबिटीस आणि ब्लड प्रेशर एकीकडे म्हणतात भारत ही एक मोठी डायबिटीसची हे होणार आहे, हायपरटेन्शनची होणार आहे. हे फक्त मीडियामधून गिमिक्स, हे मार्केटिंग गिमिक्स आहे. खरं सांगायचं म्हटलं तर दरवर्षी WHO किंवा वेगवेगळ्या कंपन्या हे तुमचं ब्लड प्रेशरचे पॅरामीटर्स वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे कमी जास्त प्रमाणात करत असतात आणि मार्केटिंग गिमिक्स आहे. आणि हे कुठंतरी मनाला मला पटत नाही. आणि ते आजार झाल्यानंतर डायलिसिस करण्यापेक्षा डायलिसिस होऊ नये म्हणून जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी त्यांना जे काही वैद्यकीय क्षेत्रातली मदत लागेल लायन्स क्लबला, ती द्यायची मी त्यांना इथे ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रावसाहेब. डायलिसिस सेंटर नको, डायलिसिस करावंच लागू नये, आमची किडनी शाबूत राहावी यासाठी प्रयत्न करूया. अतिशय सुंदर असा विचार या ठिकाणी प्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय संजय रावळसर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समितीचे सचिव आजीव सेवक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सन्माननीय प्राचार्य अरुणजी सोडगेकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी लायन्स क्लब पुणे, माननीय अक्कासाहेब, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर माध्यमिक शाळा, त्यांचे सर्व मुख्याध्यापक आणि त्यासाठीच्या ग्रंथालयाच्या कपाट्यांच्या वितरणासाठी, त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम आहे तो निसर्ग प्रतिष्ठानचं आज रजिस्ट्रेशन झालेलं आहे. डॉक्टर रावळ साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर तिसरा कार्यक्रम आज या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजे आमचे मित्र बाळासाहेब यादव यांच्या हसल्या आज व्यथा या पुस्तकाचं प्रकाशन, असा संयुक्त तिहेरी कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि थोर देणगीदार महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ज्वेलरीमध्ये काम करणारे, की ज्यांचा नामोल्लेख हा प्रत्येक घराघरामध्ये आता या ठिकाणी पाहायला मिळतो. केवळ ते सोन्याचे व्यापारी आहेत म्हणून नव्हे, तर आज ज्या पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे, मगाशी डॉक्टर साहेबांनी सुद्धा उल्लेख केला. ज्यावेळेला आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो त्यावेळेला बोलता बोलता त्यांनी सांगितलं की 5 राज्यामध्ये डायलिसिस सेंटर आम्ही सुरू केलेले आणि जवळपास त्यांनी 2000 कपाटं आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत ग्रंथालयासाठी. किती मोठं दातृत्व या ठिकाणी आहे. असे रांका ज्वेलर्सचे रांकासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर निसर्ग संस्थेचे सर्व पदाधिकारी, विशेषतः डॉक्टर साहेब आहेत, आमचे मित्र आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदरणीय सागर सर, त्याचबरोबर लेखक बाळासाहेब यादव आणि त्यांचे सर्व नातेवाईक संबंधित या ठिकाणी केळकर साहेब आहेत, नूतन सरपंच जगताप साहेब आहेत, त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापिका सोनीकर मॅडम, आमचे सर्व पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, मुख्याध्यापक बंधू आणि भगिनी. आज हा छोटासा कार्यक्रम होतो. वास्तविक पाहता गेल्या वर्षाच्या 22 तारखेच्या पूर्वी, म्हणजे उद्याच्या 22 तारखेला बरोबर वर्षभर देशामध्ये लॉकडाऊन सुरू होईल. त्याच्या आधी हा कार्यक्रम घ्यायचं ठरलं, परंतु वर्ष झालं तरी सुद्धा हा कार्यक्रम होत असताना
अजूनही आपल्याला कोविडच्या कालखंडामध्ये कोविडला बरोबर घेऊन जावं लागतं आणि म्हणून हा साधेपणाने अतिशय छोटा असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. कोविड-19च्या कालखंडामध्ये जगावरती हे संकट आलं आणि या जगावर आलेल्या संकटामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलं नाही. त्याच्यामध्ये आमचं शिक्षण क्षेत्र तर जास्तीत जास्त बाजूचं आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, इतर व्यवहार असतील, दुकानं व्यापारी असतील, शेतकरी असेल, नोकरदार असतील, अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती जी बाधा आली त्याच्यात शिक्षण क्षेत्र सुद्धा सुटलं नाही. आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला सर्व शाळा, विशेषतः पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ आणि संस्थाचालक या सर्वांचं जवळजवळ वर्ष झालं हे सर्व संबंध तुटलेले आहेत. विद्यार्थ्याला शाळेशिवाय जमत नाही, परंतु आता त्याला घरी बसायची वेळ आलेली आहे आणि हे थोडंफार कमी होते असं वाटलं, पण आता दुसरी लाट चालू झाल्यामुळे पुन्हा त्याच्यावरती एक प्रकारचं आणखी बंधनं निर्माण झाली. आज रांकासाहेब मला सांगायला आनंद होतोय, मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, ज्या शाळेमध्ये आज हा कार्यक्रम होतोय, मगाशी मी आपल्याला बोललो की समाजाच्या वेगवेगळ्या थरातून गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण व्हावं. वेगवेगळ्या थरामध्ये डोंगरी भाग असेल किंवा पिचलेले वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांना काम करावं लागतं, अशा मुलांच्या शिक्षणाचा खऱ्या अर्थानं उद्धार व्हावा म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा जन्म झाला. आणि ही संस्था 13 जिल्ह्यामध्ये काम करते आणि 13 जिल्ह्यामध्ये आज 2.5 ते 3 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10,000 शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते काम करत आहेत. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी ही संस्था सुरू केली. मला सांगण्याचा हेतू आहे साहेब, ज्या पद्धतीनं आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता त्याच पद्धतीने शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजींनी काम केलं आणि या ज्या 603 शाळा आहेत, 406 शाळा आहेत, याच्यातली एकही जमीन साहेब आम्ही विकत घेतलेली नाही. एकही इंच जमीन विकत घेतलेली नाही. ह्या ज्या इमारती दिसत आहेत ही सर्व संपत्ती जी आहे ही समाजाची आहे. समाजाची तुमच्यासारख्या गोरगरीब माणसांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं, त्याची मुलं मोठी व्हावी, समाजामध्ये त्यांना मानाने जगता यावं म्हणून अशा दानशूर लोकांच्या तुमच्यासारख्या लोकांनी या ठिकाणी देणगी देऊन ही एवढी मोठी संस्था निर्माण केलेली आहे. आणि या संस्थेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा आहेत या भागाव्यात आणि म्हणून आज अनेक प्रकारचे आता या कोविडच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शाळेचं आरोग्य चांगलं राहावं, मुलांचं आरोग्य चांगलं राहावं, शिक्षकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून अनेक देणगीदारांनी वेगवेगळ्या प्रकारची ही औषधं दिली. त्याला आपण सॅनिटायझर म्हणतो, स्प्रे मशीन असेल, गन मशीन असेल किंवा तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीनं हा कोविड लांब ठेवण्याच्या दृष्टीनं मास्क असतील, याचं सुद्धा वितरण या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे असे थोर देणगीदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी समाजाचा उद्धार आणि समाजाचा विकास हा निश्चित होतो याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता आपण या ठिकाणी उपस्थित असलेले जे शिक्षक आहेत साहेब हे पुरंदर तालुक्यातील संपूर्ण मुख्याध्यापक आहेत. आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये शैक्षणिक काम करणाऱ्या संस्था जवळपास 15 ते 20 आहेत आणि 15 ते 20 संस्था जरी काम करत असल्या तरी जे शिक्षक शाळेमध्ये काम करतात त्या प्रत्येक संस्थेतील शिक्षकाचं एकच उद्दिष्ट आहे, तो म्हणजे या देशाचा चांगला नागरिक घडवणे. ते जरी त्या वेगळ्या शाळेत काम करत असले, आम्ही आमच्या शाळेत काम करत असलो, कोणी दुसऱ्या महाविद्यालयात काम करत असलं तरी सर्वांचं उद्दिष्ट मात्र एक आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समाजातील अशी थोर माणसं ही देणगी रूपाने आपल्याला जी मदत करतात त्या मदतीतून आपण या विद्यार्थ्यांचा साहेब आणखी एक सांगायला मला दुःख होते म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्र शासनाने जेवढं करायचं शिक्षणासाठी तेवढं केलं, पण आता शासनाचं सुद्धा काही चालत नाही. आपल्याला जी ग्रँट मिळत होती ज्या शिक्षणासाठी ग्रँट ती आज खडू आणि फळ्यासाठी सुद्धा आणि झाडूसाठी सुद्धा ग्रँट नाही. त्यामुळे तुमच्यासारख्या थोर देणगीदारांच्याकडून ज्या काही निधी मिळतो त्या निधीतून या शाळा चालवण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे आणि हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने घडतं कारण तुमच्यासारखे थोर देणगीदार आपल्याला मिळत आहेत म्हणून. राकासाहेब, मी खरोखरी संस्थेच्या वतीनं आणि या निसर्ग केंद्र आणि मुख्याध्यापक यांच्या वतीनं तुमचे आभार मानतो की या पद्धतीचं काम अनेक जण करत असतात, पण याच्यामध्ये तुमचं वेगळेपण हे आहे की ज्या वेगळेपणामध्ये तुम्ही लायन्स क्लब खऱ्या अर्थानं जे काही प्रतिनिधी आहेत
जे मेंबर्स आहेत ते लायन्स क्लबची त्यांना जास्त माहिती आहे ते सांगतील, पण मला जी माहिती आहे त्याच्यातून मी सांगतो, ते स्वतःचा पैसा त्याच्यामध्ये लावत असतात, स्वतःचा वेळ ते देत असतात आणि स्वतःचा वेळ आणि पैसा देऊन इतरांना मदत करण्याचं काम करतात. ते लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, या जागतिक कीर्तीच्या जागतिक संघटना आहेत आणि जागतिक लेवलवरती या काम करत असताना तळागाळातील लोकांच्यासाठी मदत करण्याचं काम आहे. साहेब, तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे 406 शाळा आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 350 शाळामध्ये रोटरीने आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्युटर्स, LCD प्रोजेक्टर्स आणि ई लर्निंग सॉफ्टवेअर्स हे आम्हाला दिलेले आहे. आता आम्हाला एक किर्लोस्कर फाउंडेशन आहे, त्या किर्लोस्कर फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ 70 विद्यार्थ्यांना 10,000 रुपयाचा एक याप्रमाणे टॅब्स दिलेले आहेत आणि त्याचबरोबर 10 लाख रुपयाचा एक वर्ग जो अतिशय व्हर्च्युअल क्लासरूम म्हणून तो आपल्याला उपयोगात होतो. की या ठिकाणी जे काम चाललेलं आहे व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये इथं एखादा तास चालू असेल तर तो आमच्या कोल्हापूरच्या शाळेत सुद्धा पाहायला मिळतो. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून जर एखादा दिल्लीमध्ये चांगला एखादा गणिताचा तास चालला असेल तर तो या विद्यार्थ्यांना आम्हाला इथं दाखवता येतो. या व्हर्च्युअल क्लासरूमची सिस्टीम आमच्या संस्थेच्या जवळपास 50-1 शाळांमध्ये आता झालेली आहे आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो. हे सगळं जे आहे हे तुमच्या रोटरी आणि लायन्सच्या क्लबच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. म्हणून मला आनंद होतोय की अशा पद्धतीचं काम करणाऱ्या रांका साहेबांचं मी मनापासून त्यांच्या टीमचं अगदी कौतुक करतो. तिसरा जो विषय आहे तो म्हणजे माझे मित्र बाळासाहेब यादव. आता खूप सुंदर त्यांच्या मुलींनी आणि त्यांनी स्वतः या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे, सांगितलेलं आहे. बाळासाहेबांची माझी खूप जुनी मैत्री आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही एकत्र राहत होतो सासवडमध्ये आणि तेव्हा आम्हाला आधी कधीही वाटलं नाही की बाळासाहेब इतके उच्च दर्जाचे वाङ्मयीन लेखक असतील. परंतु ते नेहमी म्हणायचे मला, सर मी काही लिहिलेलं आहे, सर मी काही लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही वाचा. आणि त्यांनी ती कच्ची प्रिंट मला दिली वाचायला. ती वाचल्यानंतर ते म्हणाले, मी म्हटलं सर हे एखाद्या चांगल्या लेखकाला, प्रथितयश लेखकाला दाखवूया. तर मी नावं सांगितल्यानंतर ते म्हटले मला की श्रीपाल सबनीसांना सर मग भेटू. आणि त्याच क्षणाला मी होकार दिला. श्रीपाल सबनीस साहेब माझे अत्यंत जवळचे मार्गदर्शक आणि मित्र असल्यामुळे मी लगेच फोन लावला आणि श्रीपाल सबनीस साहेबांना सांगितलं असं असं माझे मित्र आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि आपल्याला भेटायचं आहे. सर म्हटले उद्या या, काय हरकत नाही. लगेच आम्ही गेलो. त्यांना एक पुस्तक दिलं, त्यांनी ते वाचलं आणि 4 दिवसानंतर मला फोन आला. बाळासाहेबांना मी बोललो नाही. त्यांनी सांगितलं मला की बाळासाहेब यादव यांनी लिहिलेलं पुस्तक हे अतिशय उच्च दर्जाचं वाङ्मयीन अशा पद्धतीचं लेखन आहे. सर हे मुळात कधी लिहित होते का? मी म्हटलं नाही, पण कसं काय, त्यांनी लिहिलेलं आहे पण प्रकाशित झालेलं नाही. त्यांना आपण प्रोत्साहित करूया. खूप चांगल्या पद्धतीचं लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचे अजून 2-3 वाङ्मय, कथा वाङ्मय वगैरे तयार आहेत आणि तेही आपल्याला द्यायचे आहे. तर एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, एक महाराष्ट्रातील नाही तर देशातील एक विचारवंत आणि एक उच्च दर्जाचे लेखक ज्या वेळेला या पुस्तकाबद्दल बोलतात त्यावेळेला निश्चितच बाळासाहेबांनी मी सांगितलं की सर अशा पद्धतीचे शब्दप्रयोग केलेले आहेत श्रीपाल सबनीस साहेबांनी आणि त्यांना ही पुस्तिका आपल्याला द्यायची आहे. हे पुस्तक पूर्ण झालं आणि त्याचं प्रकाशन घ्यायचं म्हणून आज 22 मार्चला पुन्हा वर्ष संपलं. तर हा एक अतिशय चांगला योग या ठिकाणी आलेला आहे. त्याची प्रत मी देतो. बाळासाहेबांनी मी एवढंच सांगेन, सर आपलं उच्च दर्जाचं जे वाङ्मय आहे, आज ही पुस्तक जे लिहिलेलं आहे या पुस्तक मी पूर्ण वाचलेलं आहे. एकदा नाही तर मी 2 वेळा वाचलं, कारण काही गोष्टींचा मलाही अर्थ आणि उलगडा होईना, तो उच्च दर्जाचं ते वाङ्मय आहे. त्यामुळे खरोखरीच लेखक इतका उच्च दर्जाचा असेल तर वाचक सुद्धा त्या दर्जाचा असला तर त्याला ते कळतं, नाही तर कळत नाही. असं हे पुस्तक आहे आणि पहिलंच आपत्य त्यांनी इतकं चांगल्या पद्धतीने घडवलेलं आहे. त्यामुळे निश्चितच येणारी पुढची आपत्य पुस्तकाच्या आवृत्तीची किंवा इतर पुस्तकं ते लिहितील ते निश्चितच चांगल्या दर्जाचा असेल यात शंका नाही. मी तुमच्या पुस्तकासाठी आणि लेखक म्हणून बाळासाहेबांना त्यांच्या कुटुंबियांना खूप धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. मुळातच मला काल निरोप दिला होता की एक देणगीदार येत आहे आणि देणगीदारांच्या माध्यमातून तालुक्याला या ठिकाणी प्रत्येक शाळेसाठी मदत होते. म्हणजे असा त्रिवेणी संगम आला साहेब की
पुस्तक एक जण लिहितो, त्याचं प्रकाशन होतं. आता ते पुस्तक कुठं जावं तर चांगल्या ठिकाणी जावं, म्हणून त्या शाळेतील कपाट सुद्धा चांगलं असावं, म्हणून त्याची देणगी पुन्हा तुम्ही या ठिकाणी देणगी रूपाने दिलेली आहे. आणि ह्या चांगल्या पुस्तकाचा वापर पुन्हा सर्व मुख्याध्यापकांनी शाळेने करावा, विद्यार्थ्यांसाठी करावा, अर्थातच येणाऱ्या नवीन पिढीला त्याचा उपयोग करावा. म्हणून हा संपूर्ण सोहळा हा शिक्षकांच्या समवेत घेतलेला आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. साहेबांनी आपल्याला खूप वेळ दिलेला आहे. त्यांना खरं तर 2 वाजता एक महत्वाची मीटिंग आहे. आपण थोडक्यात कार्यक्रम पुढचा घेणार आहोत. माझी DYSP सुधाकर टिळेकर सरांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर पुढील गोष्टी सांगू. मंचावर बसलेले सोन्यासारखे सिंह पुण्यातले सन्माननीय रामकर साहेब, मंचावर बसलेले आणखी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आमचे दोन्ही शिक्षक सन्माननीय कुलगेकर सर, सन्माननीय सागर सर, सर्व आपण आलेले सर्व शिक्षक मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे खरे सत्कार मूर्ती बाळासाहेब यादव आमचे मित्र आणि त्यांच्या कन्या आणि सर्वच जण आपण आजच्या या कार्यक्रमाला मी पहिल्यांदा 3 कार्यक्रमाचे सोडवे माननीय राकासाहेब आपला मनपूर्वक आभार या संस्थेच्या वतीने मी वैयक्तिक मानतो. यासाठी हा तालुका जरी दुष्काळी असला तर आपण हे पुस्तकं ठेवण्यासाठी जी कपाटं दिली त्यातून जे विद्यार्थी घडण्यात आणखी 25 वर्षाने त्याची खरी प्रचिती आपल्याला येईल हे या ठिकाणी सांगतो. दुसरा कार्यक्रम माननीय कोते साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचं कौतुक आपल्याला लाभलं. सर्वांच्या वतीने परत कोलते साहेब आपले मनपूर्वक आभार, मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला. तिसरं बाळासाहेब या ठिकाणी आज त्यांचा जन्म दिला मागच्या बाजूला मला असं वाटतं त्यांच्या शेजारी हा कार्यक्रम होतोय. हा खरं दुहेरी योगायोग आहे. आजच्या कार्यक्रमाला बाळासाहेबांचं कर्तृत्व आणि त्यांच्या खरं तर 3 लोकांचे आभार मानण्यासाठी स्मरण करण्यासाठी शुभेच्छा देतो. मी थांबणार आहे. मला पहिल्यांदा बोलायला परवानगी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार यासाठी. कारण आमची आता पोलीस खात्याचे वाजे आमची सगळ्यांची वाजवायला निघालेली आहे. असं असताना सुद्धा तुम्ही मला बोलवलं, मला बोलायला संधी दिली रामका साहेब आपल्या समोर, त्याबद्दल मी आपल्या संयोजकाचे सागर सर आपले, सुर्गे सर आपले मनपूर्वक आभार मानतो यासाठी. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण आल्या. आता सांगितलं बहिणीबाईंची जी कविता आहे, बहिणीबाईंची कविता, बहिणीबाईंचं कर्तृत्व तसंच बाळासाहेबांचं कर्तृत्व आहे. मी संपवण्यापूर्वी फक्त सोपानदेव चौधरींची एक मराठीची मायबोली एवढी 2 लाईनमध्ये कविता सांगतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सोपानदेव चौधरी बहिणीबाईंचे चिरंजीव त्यांनी लिहिलेली कविता आहे. माझी मायबोली आज आली माहेराला, सभोवती साहित्यिक सुपुत्रांचा मेळा, माझी मायबोली आज आली माहेराला. अंगी शोभे नामयाची कीर्तन कंजुकी, निळोबाची गाथा दंडी बाजूबंद वाकी, ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाळा, माझी माई बोली आज आली माहेराला. मुक्ताजनीची अभंग कर्णफुले कानी, अंगुठीत फाके प्रभा चुक्याची फुलली, समर्थांचा दास बोलो चंद्रहार गळा, माझी माई बोली आज आली माहेराला. जे जे म्हणी तेच जणी ऐसे हे सोज्वळ, मराठवाड्यात माझी नादते आजोळ, आढळलेलं तुम्हा देते जीवीचा जिव्हाळा, माझी माय बोली आज आली माहेराला. आधुनिकातही एक राष्ट्रसंत थोडं, पंढरीच्या पाषाणाला थोडं तो पाझर, साने गुरुजींचा लळा कठीची मेकळा, माझी माई बोली आज आली माहेराला. सोपानदेव चौधरींना मी नमन करतो. आपल्या प्रती मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रामका साहेब, खरोखर आपण सोन्यासारखे आहात. जिथं एकत्रीकरण येतं विद्येचं, पैशाचं, लक्ष्मीचं, ते आपल्या घटी आहे. आपल्या बरोबर आलेले पटवार साहेब आणि नाव विसरलं थोडं पोलिसांच्या, पटकी आणि शहासाहेब आपले मनपूर्वक आभार. रावल साहेब मनपूर्वक कौतुक आपलं. आपण जी कल्पना सांगितली याच्यासाठीची ती अत्यंत स्पृहणीय आदरणीय अशी आहे. आणि हे संपवताना फक्त आता साहेबांनी सांगितलं त्यावेळी फक्त पोवाड्याचं कवन सांगतो आणि संपवतो. औरंगजेब दिल्लीहून त्यांनी पाठवलं साहित्य खाण्याला आणि शिवाजींनी साहित्य खाण्याची बोट तोडली 2 वळीचं. नाही आता सगळेच रागाने होते. दिवशी तर माझ्या रागाने बघू पण मी तुमच्या पाहून बोलतो. मग दिल्लीहून तर फेर 40,000 फौज घेऊन आला
मामा शाहीस्ते खान पुण्यामध्ये कडक शिस्तीनं पैसला तळ ठोकून पण त्याला शिवाजी राजानं आजा नको रात्री गाठून घेतली बोटे कापून जीवावरील संकट बोटावर भागवून शाहीस्ता पळाला पार पुणे सोडून जी पुणे सोडून जी परत बोलते साहेब तुम्हाला शुभेच्छा मनपूर्वक बाळासाहेब तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आपल्यासारखं मोठं व्हा पुरंदर आमचा फार भव्य दिव्य आहे आणि रांगा साहेब आपले आणि आपल्या सहकार्याचे मनपूर्वक आभार आपल्या प्रति निवेदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थोडीशी मरगळ जावी म्हणून पोवाड्याची विनंती मी पाठीमागून केली होती. यानंतर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष निसर्ग योग प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिक्षण क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एका आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय प्राचार्य नंदकुमार सागर यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करा. ज्या कार्यक्रमाचा अट्टास आपण घेतला होता लायन्स क्लब ऑफ पुणा सारसबाग यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सर्व विद्यालयांना ग्रंथालयाचे कपाट वितरण, पण तो योग साधून आता नवेकर साहेबांनी जसं उल्लेख केला की आचार्य नंतर बाळासाहेब तुम्ही मोठे व्हा, योगा एकरीच्या काठावरच ते प्रकाशन होते त्या पुस्तकात. या कार्यक्रमासाठी 5 मल्टिपल काउन्सिलर पर्सन माननीय सत्यजित रांका साहेब, या लायन्स क्लब ऑफ पुणा सारसबागचे अध्यक्ष माननीय संतोषजी पटवा साहेब, सचिव गणपती पटणी साहेब, तहसीलदार विशांती शहा आणि यांच्या समवेत लायन्स क्लबच्या माध्यमातून खळद सारख्या गावामध्ये खूप मोठी कामं झाली. त्यांचे दिनेश संपतकर, राजू जाधव यांनी उत्तम पद्धतीने या लायन्स क्लबची संपर्क ठेवून त्यांच्याशी कायमस्वरूपीचे ऋणानुबंध ठेवून आपल्या पुरंदर तालुक्यातील शाळांसाठी एक कपाट देण्याचा या ठिकाणी निश्चय केला आणि त्या कार्यक्रमाच्या रूपात आपण या ठिकाणी संपन्न करतो. माणसं सोन्यासारखी कशी असतात, सोन्याच्या दुकानावरून नाही पाहता येणार. तुम्ही रांका साहेब जर समोर पाहिले तर निश्चित त्यांच्यामध्ये असणारी नम्रता पाहिल्यानंतर सोन्यापेक्षाही उंची असणारी जाळी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. ते रांका साहेब आपल्याला त्यांनी सांगितलं मग आमच्या निसर्ग प्रतिष्ठानच्या ग्रुपमध्ये राजस्थानचे परमार साहेब सुद्धा आहेत. ते ऐकाय नव्हते की जे बऱ्याच ठिकाणी डायलिसिस सेंटर चालवतात ते महाराष्ट्रात नव्हे राजस्थानमध्ये सुद्धा परमार साहेब चालवतात. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक तुमच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या निसर्ग प्रतिष्ठानचे सदस्य विकासजी कोलते पाटील हे पुरंदर पब्लिसिटीचे सहाय्यक मॅनेजर आणि कावेरी डेकोरेशनचे सर्वे सर्वा त्यांचा आज वाढदिवस आहे. ते सुद्धा म्हणले आज सर माझ्यासाठी माझ्या जीवनातला बायपास झालेली पण माझ्या जीवनातला मोठा सोनेरी दिवस आज रांका साहेबांच्या हस्ते माझा सत्कार करतात. त्याबद्दल त्यांचेही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. जीवनामध्ये अनेक गोष्टी घडतात. या ठिकाणी आम्ही निसर्ग प्रतिष्ठानचा 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी नोंदणी केली आणि आज आम्ही कार्याध्यक्ष रावळ सरांच्या कडे ते सुपूर्द केले प्रमाणपत्र. एका मोठ्या माणसाचं सोन्याच्या हाताने आम्ही त्या ठिकाणी रावळ सरांचं ते प्रतिष्ठान सुपूर्द करतोय. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून म्हणजे प्राध्यापक प्रदीपजी जगताप सर असतील, वाघडोंगर आमचा एक ग्रुप आहे 25-30 जण. आम्ही रोज सकाळी 5 वाजता बाहेर पडणारी सर्व ही मंडळी पहाटे 5ला गेल्यानंतर एक चांगलं निसर्ग रम्य असं ठिकाण या ठिकाणी या शाश्वत नगरीचे बागविते माझ्या आमदार सुंदरबाबा जगताप साहेब यांच्या माध्यमातून एक रम्य असं ठिकाण शाश्वत डोंगर वाघडोंगर वैभवात स्वर्गांना निर्माण झालाय. आणि आता जे मोठे मेडिकल क्षेत्रामधला हा कोविड सारख्या प्रादुर्भावाला जरी प्रश्न निर्माण झाला, डॉक्टर आता इटली, अमेरिका आणि अनेक मोठ्या देशांमध्ये प्रिस्क्रिप्शन देतात, चिठ्ठी देतात, त्याच्या खाली लिहितात फक्त अर्धा तास सकाळी जाऊन ऑक्सिजन घ्या. त्या चिठ्ठीतला एक मोठी टीप असते
आणि तो ऑक्सिजन घेण्याचं काम आमचे निसर्ग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य रोज सकाळी घेतात. त्यामुळे हे निसर्ग प्रतिष्ठान त्या उद्देशाने आमचा उद्देश होता प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर त्याच्या घटनेमध्ये होतं प्रकाशन पुस्तकांचं मासिकांचं करावं, लिखाण करावं आणि त्या दृष्टिकोनातून निसर्ग एक प्रतिष्ठान प्रकाशनाचं आज पहिलं पुस्तक प्रकाशित या बाळ यादव यांचं झालं. बाळू यादव नावाने रुद्रगंगेच्या काठी जन्मलेला विद्यार्थी मुलगा मोठा होतो आणि पदवीधर झाल्यानंतर हा बाळूचा बाळासाहेब होतो. बाळासाहेबांच्या माध्यमातून गडगंज श्रीमंतीकडे होतो. उत्तम पद्धतीचा आपला संसार फुलवतो आणि तो संसार फुलवल्यानंतर त्याचा तुम्ही जर प्रस्तावना वाचली असेल श्रीपाद सबनीस साहेबांची तर बाळासाहेब यादवांच्या जीवनातली कहाणी त्यांना असं नमूद करायचे की पुस्तक वाचल्यानंतर याच्यामध्ये मला बाळासाहेब यादव दिसतात का काय अशा स्वरूपाची कल्पना त्या पुस्तकात त्यांना जाणवती. आणि मग आता आम्ही म्हटलं बाळासाहेबाचा आता लेखक स्वरूपामध्ये बाळ यादव म्हणून प्रसिद्ध केलं म्हणून आज बाळूचा बाळासाहेब झाला, बाळासाहेबाचा बाळ यादव झाला. निश्चित आम्हा सर्वच प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना त्यांचा अभिमान आहे. उत्तम सरस्वती त्यांच्या जिभेवर आहे. उत्तम पद्धतीची कल्पना ते मांडतात. पण अतिशय या असणाऱ्या वैभवामध्ये थोडस दुःख विषय झालं. त्याच्या सौभाग्यवती 2 महिन्यापूर्वी निधन पावल्यानंतर खूप दयाळ्या रडले ते आणि खूप व्यथा त्यांनी मांडल्या. पण म्हणलं त्यातून सावरलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण करतोय. आम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये साहेब पुरंदर तालुक्यामध्ये 65 माध्यमिक विद्यालय आहेत, साधारणतः 70 प्राथमिक शाळा आहेत आणि उत्तम पद्धतीचं काम करणारा हा सगळा तालुक्यातील शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक प्रशासनाच्या माध्यमातून काम करतो. 10वी-12वीचा निकाल पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्याचा 1 नंबरला असण्याचं काम आम्ही पुरंदर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षा असेल, 5वी-8वी असेल, NMS सारखी शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या परीक्षा असतील, पुणे जिल्ह्यामध्ये उत्तम पद्धतीचं कार्य या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून होतं. ते निश्चित आम्हाला गौरवास्पद आहे. अशा पद्धतीने काम करण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देताय. या ग्रंथालयाचं कपाट हे निमित्त आहे, पण आम्हाला कुणीतरी पुढे उभा करण्याची गरज असते आणि ते काम तुमच्या माध्यमातून आमच्यासाठी होते. हे खरं आमच्या गौरवास्पद गोष्ट. आम्ही घडवलेली मुलं अशी होती. मी एक उदाहरण सांगतो. मी दिव्याच्या कार्यक्रमात ऐकलं होतं की भारत नकाशा आहे आणि आपण समोर शिक्षक शिकवत आहेत भारताचा नकाशा आहे. पुढच्या समोरच्या विद्यार्थ्यांना विचारलं की हा नकाशा कसा वाटतो तुम्हाला? फळ्यावर काढलेला नकाशा होता, खाली पाण्याचा झोत दिसत होता. एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला की हा नकाशा हा भारत पाण्यात बुडतोय असं वाटतंय. शिक्षकाचं समाधान झालं नाही. तो दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारला, अरे बाळा हा भारताचा नकाशा कसा वाटतोय तुला? तर तो पटकन दुसरा विद्यार्थी म्हणला, एका तपस्वी असणाऱ्या तपस्वी हा तपश्चर्या करतोय भारतासाठी असा हा नकाशा नाव झाला. तरी समाधान झालं नाही. तिसरा विद्यार्थी उठला, त्याला विचारला, हा नकाशा तुला कसा वाटतो भारताचा? त्यावेळेस तो म्हणाला, सर हा भारत समुद्रातले माणिक मोती वेचतो आणि ते काम आमच्या पुरंदर तालुक्यातले शिक्षक वर्ग करतो. हे माणिक मोती वेचण्याचं काम आम्ही सर्वजण ह्या माध्यमातून करतोय आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही आज या ठिकाणी करताय. निश्चित आम्ही तुमचे ऋण व्यक्त करू. या सर्व गोष्टीतून उत्तम पद्धतीने विद्यार्थी घडवण्यासाठी आमचा तळागाळातला विद्यार्थी, डोंगरी भागातला विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असू. त्यामध्ये कुठेही आम्ही कमतरता करणार नाही. यानंतर आम्ही सर्व संघटनांच्या माध्यमातून असेल किंवा सर्व शिक्षकांच्या माध्यमातून असेल, आमच्या संस्थेचे संस्थापक संजोबा जगताप असतील, यांच्या नावाने एक सुंदर माझी शाळा योजना राबवणार आहे. त्याच्यामध्ये आरोग्य, स्वच्छता आणि गुणवत्ता या दृष्टिकोनातून आम्ही प्रोत्साहन देऊ. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जागृती करून स्वच्छतेचं महत्व, आरोग्याचं महत्व पटवून विद्यार्थी चांगले घडावेत आणि देशाचा उत्तम नागरिक घडावा यासाठी सुद्धा आमचा सर्वांचा प्रयत्न असेल. आम्ही सर्व या दृष्टिकोनातून शिक्षक बांधव या तुम्ही दिलेल्या देणगी स्वरूपातून ऋण व्यक्त करून कायमस्वरूपी विद्यार्थी घडवण्यासाठीच आमचा कायमस्वरूपीचा अट्टाहास असेल. अशा स्वरूपाने पुढे आम्ही जात राहू. कुठेही त्यामध्ये कमतरता येऊन देणार नाही. तुम्ही आमच्यासाठी फक्त कधीतरी म्हणा की सर तुम्ही या कामाला वेळ द्या, उत्तम पद्धतीचं काम करा. सर्वजण आम्ही त्या कामामध्ये व्यग्र असू. त्यात कुठेही कमी पडणार नाही. निश्चित हा शब्द तुम्हाला देतो. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की पाचगणीच्या धर्तीवर बिलार गाव आहे. त्या बिलार गावामध्ये पुस्तकांचं गाव म्हणून
त्या ठिकाणी खूप आमचे पानपुडे सर स्वतः भेट देऊन आले. आम्ही सर्व सदस्य त्या बिरार गावाला जाऊन आलो. प्रत्येक घरामध्ये एक कपाट, 2 खुर्च्या, वाचण्यासाठी एक टेबल, अशा स्वरूपाची गावातली त्या रचना आणि प्रत्येक घरामध्ये पुस्तकं ठेवलेली. तिथं जाऊन वाचायचं, त्याच्यातून आपण पुढे जायचंय. आणि तशा पद्धतीने काम करण्यासाठी आमचे एक आदर्श गाव पुरंदर तालुक्यातलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाला राहिलं काळधरी. या गावी आमचा असा माणूस आहे की लायन्स क्लब असेल, निसर्ग प्रतिकार असेल किंवा अनेक संस्थांच्या माध्यमातून आपण एक पुस्तकांचं गाव निर्माण करावं अशी माझी निसर्ग प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांना कल्पना व्यक्त करून आपल्यासाठी इथं रांका साहेब आहेत, पटणी साहेब आहेत, पटवा साहेब आहेत, शाह साहेब यांच्या माध्यमातून आपण त्या गावाची एक निर्मिती व्हावी आणि एक वेगळा ठसा पुस्तकांच्या माध्यमातून यावा. आता आम्ही वर्षभर पाहतोय साहेब, कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शाळा बंद झाल्या आणि शासनाने सांगितलं की शासनाने 2006 ला शिक्षकेतर भरती बंद केली आणि 2013 पासून शिक्षक भरती बंद केली. आणि असं शासनाच्या लक्षात आलं की शिक्षक नसला तरी शाळा चालेल आणि उत्तम पद्धतीच्या डिजिटल कॉम्प्युटरच्या माध्यमातून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मुलं उच्च शिक्षित होती. पण 1 वर्षात या जाणीव झाली की आम्ही सर्वजण, आमचे सर्व शिक्षक व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न केला. पण 20% त्याला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण योजना ऑनलाईनची फेल ठरली. शिक्षकाशिवाय विद्यार्थी घडूच शकत नाही ही जाणीव मात्र निश्चित झाली. आईच्या मायेने, प्रेमाच्या मायेने, वडिलांच्या धाकाने जर विद्यार्थी शिकला तर भारताचा उत्तम नागरिक घडेल आणि 21व्या शतकामध्ये जगावर राज्य करणारा भारत निर्माण करायचा असेल तर पहिल्यांदा ग्रामीण भागातल्या शाळा, खेडेगावातल्या तळागाळातल्या शाळा उत्तम पद्धतीच्या सुविधांनी सक्षमपणाने उभ्या राहिल्या पाहिजेत असा दृष्टिकोन आम्ही सर्वजण शिक्षक या ठिकाणी तयार करतोय. तशा पद्धतीने आम्ही निश्चित त्यात कार्य करत राहू. आपला आशीर्वाद आमच्या बरोबर राहू द्या. तुमच्या असणाऱ्या सर्व योजना, तुम्ही इतकी मोठी माणसं आहात की तुम्ही रांका ज्वेलर्स जर पुण्यातलं पाहिलं असेल किंवा सर्वच ही पटवा साहेब असतील, पटणी साहेब असतील, शाह साहेब असतील, जेजुरीच्या दोन्ही मंदिराचे असणारे चांदीचे दरवाजे असतील किंवा संपूर्ण सोने चांदीचं काम असेल ते रांका साहेबांच्या माध्यमातून घडले. म्हणजे ज्या वैभवात भर घालण्याचं काम, संपूर्ण सोन्याची जाळी देण्याचं काम केवळ सोन्याच्या दागिन्यांनी नव्हे तर सामाजिक कामाने तुम्ही आमच्यासाठी करता, ते आमच्यासाठी खूप मोठं श्रेष्ठ असेल. तशा पद्धतीचं काम आम्ही सर्वजण करू. निश्चित आमच्या प्रतिष्ठानमध्ये सर्वच या ठिकाणी सदस्य आहेत किंवा आमचे मुख्याध्यापक आहेत, रामदास जगताप सरपंच आहेत, आमचे कोणते सर माजी अध्यक्ष आहेत किंवा बाळासाहेब यादवांनी जे काम केलं ते, आणि आमच्या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर रावल सर, त्यांची बारीक थोडीशी त्यांनी फक्त योजना मांडली की काही घडण्याच्या अगोदर आपण प्रिकॉशन घेऊ. पण एक उत्कृष्ट गायनी की एखादी स्त्री प्रस्तुतीच्या वेळेस किती अडचणीत असतो, त्या रावल सरांना फक्त फोन केल्यानंतर तिची झालेली सुटका आणि झालेलं काम किंवा पैशाची अपेक्षा करता केलेलं त्यांनी काम आमच्यासाठी सुद्धा ते एक सामाजिक दृष्टिकोनातून काम करतात. तशा पद्धतीचे सर्व हे सदस्य आहेत. आमचे DYSP जे सरकारी दरीत त्यांना फिरायला आणतात आणि मग आमची मनोरंजन होतं. बऱ्याच जणांना वाटतं आम्ही 5:30 वाजता जातो त्यावेळेस गतीने गेलेले व्यायाम करणारे आणि येताना जो ऑक्सिजन मिळतो तो जेंडे सर, फर्मा सर, पानपुडे सर कळून खाल्या घालून हसतात. त्यावेळेस कळतं की हा ऑक्सिजन, हे जेवण, हे काय आरोग्य, हे सगळं मिळण्यासाठी सर्व काम असतं. आमच्याकडे सर्व ठिकाणी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, लेखनिक सर्व उपस्थित आहेत. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हे काम करण्यासाठी आम्हाला जे पत्रकार बंधू आहेत, आमचे सकाळचे पत्रकार आहेत, दत्ताराम मुंगळे असतील, नानपुरेताई असतील आणि प्राध्यापक प्रदीप जगताप सर यांनी तर या कोविडच्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्राला एवढं प्राधान्य दिलं आणि म्हणून उत्तम पद्धतीचे या चॅनलचे, पत्रकारांचे आणि सर्व लायन्स क्लबचे जे पदाधिकारी या ठिकाणी आले, आभार मानत नाही, त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पद्धतीने बाळासाहेब यादवांचं पुस्तक प्रकाशित झालेले, त्या पुस्तकांच्या 5-5 प्रती प्रत्येकाच्या शाळेच्या ग्रंथालयाला आम्ही विकत घेऊ अशा पद्धतीची या ठिकाणी बाळासाहेब यादवांना एक वाईट देतो. धन्यवाद. देणाऱ्याने देत झाले, घेणाऱ्याने घेत झाले, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. नकळत दाता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रांका साहेब. मला सांगायला आनंद वाटतो, आज सुवर्ण योग आहे.
रांका साहेबांनी पुरंदर तालुक्यामध्ये जवळजवळ 2.25 कोटी रुपयाचा उपक्रम सामाजिक कार्य केलेलं आहे, परंतु या कारणाचं त्या कारणाला समजलं सुद्धा नाही. म्हणजे एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळूच नये अशा पद्धतीने काम करणारे लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे फाउंडर सन्माननीय फतेचंदजी रांका साहेब, पास्ट मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन, आज सुवर्ण योग, आज आपणास त्यांना भेटायचा योग आला आणि त्यांचे विचार ऐकण्याचा योग आलेला आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. सन्माननीय फतेचंदजी रांका साहेब. निसर्ग योग प्रतिष्ठान पुणे जिल्हा आणि पुरंदर तालुका शिक्षक संघ, माध्यमिक विद्यालय शिक्षक संघ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग या तिघांच्या संयुक्तने जो आज जो कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या क्लबचे अध्यक्ष लायना संतोष पटवा, सचिव कल्पेश पत्नी, खजिनदार लायना विकास शाह, आज इथे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, आपण यांचे विचार ऐकले. ते राष्ट्रपती पुरस्कार श्रीयुत नंदकुमारजी सागर, दुसरे राष्ट्रपती पुरस्कार यांचे सुद्धा आपण विचार ऐकले. ते अरुणजी सोळगेकर, या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सोळगेकर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर संजय रावल, भगवंतराव पेंद्रे, रामदासजी शिंदे, वसंतराव ताकवले, इस्माईल सय्यद, दिलीप पापड, नंतर राजेंद्र जाधवसाहेब, श्रीराम कांबळे, बाळासाहेब यादव, त्याचप्रमाणे ज्यांचा आज वाढदिवस आहे ते उत्सवमूर्ती श्री विकासजी कोलते आणि इथं उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार, या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. सगळ्यांची तर नावं मी घेऊ शकणार नाही कारण वेळही झालेला आहे, पण एक नक्की, आज रविवार, आणि रविवार हा कशासाठी आहे? हा भैरवाचा दिवस. भैरवाच्या देवळाला लागून तुमची शाळा आणि हा कार्यक्रम होत आहे. या भैरवाचा आशीर्वाद आणि तुम्हाला दुसरा आशीर्वाद लाभलेला आहे मार्केंडन्स, जेजुरीचे मार्केट. या आशीर्वादाने रविवारी आज अनेक कार्यक्रम होत आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम जो की ज्याचं आपण सरस्वती पूजन केलं आधी, आणि त्या सरस्वतीला योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी आज कपाटाचं वितरण होत आहे. दुसरा कार्यक्रम जो होतोय तो तुमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन, जे महिला दिनाच्या दिवशी, आणि त्याचं आज सर्टिफिकेट डॉक्टर रावळांच्या हस्ते दिलेलं आहे. तिसरं, मी तर म्हणेन की आज मी माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही की ज्याचं उत्कृष्ट दर्जाचं लेखन ज्यांनी केलं आणि जे पुस्तक आज हसल्या आज व्यथा, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, त्याचप्रमाणे अनेक चटके सुद्धा लागलेले त्यांनी अनुभवलेले आहेत. आणि त्याचं जेव्हा सगळे चटके लागतात किंवा जीवनातले जे काही प्रसंग जेव्हा हृदयाच्या तळाशी जाऊन भेटतात, ते बरोबर आपल्या लेखनातनं ते पुढे फुलले जातात. श्रीयुत बाळासाहेब यादव साहेबांनी खरोखरच, मी तर पहिली 2 पानं वाचली आणि 2 पानं आत्ताच वाचता एक त्यांनी जी पहिली ती मगाशी सगळ्यांनीच वाचून दाखवली, आईबद्दलचं प्रेम, की आईची सेवा केली तर देव भेटतो. बघा, देव कोणी पाहिलेलं नाही. जेव्हा आम्ही डायलिसिस सेंटरमध्ये आम्ही रुग्णांची सेवा करतो तेव्हा रुग्ण आम्हाला सांगतात की आम्ही देव पाहिलेलं नाही, पण आम्ही तुमच्या रूपाने देव पाहतो. आणि त्याप्रमाणे आज आईच्या
रूपाने देव पाहिलेला ही व्यक्ती जेव्हा आयुष्याबद्दल लिहितो त्यांनी जी पहिली सुरुवात केली आहे खरोखर ती चटके लागणारी आहे की मनुष्य लहानाचा मोठा कसा होतो. त्याच्या मागे आपण देवाचाच आशीर्वाद असतो, परंतु आपल्या पितांचा मातांचा जर आशीर्वाद असेल तर तो मनुष्य आयुष्यात नेहमी यशस्वी होतो, कधी अपयशी होत नाही. पुण्याला जेव्हा शिकायला गेले 4 वर्ष त्या मातेने सकाळी पहाटे उठून त्यांच्यासाठी डबा केला आणि तो पुण्याला पाठवला आणि त्या डब्यातल्या आशीर्वादाने त्या जेवणाच्या आशीर्वादाने हे पदवीधर झाले, हे विसरलेले नाही. आज जेव्हा आपल्या आयुष्यातलं जेव्हा उत्कृष्ट लेखन जे लिहिलं जातं त्याला एक लक्षात ठेवा की आपल्याला नुसतं पदवीधर वगैरे काही नाही, परंतु जेव्हा आपण जे मनात येतं ना आणि जेव्हा चांगले विचार असतील, सकारात्मक विचार असतील, आपोआप ती लेखणी त्या पद्धतीने पुढे जात राहते आणि ते बाळासाहेबांच्या माध्यमातून आज झालेलं आहे. आणि खरोखर हे पुस्तक अनेक बाजारात मिळतात, अनेक बाजारात मिळू शकतात, परंतु आपल्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये, पर्सनल लायब्ररीमध्ये ठेवण्यासारखं हे पुस्तक आहे. तेवढं मी अभिमानाने सांगतो. माझ्याकडे सुद्धा फार मोठी लायब्ररी आहे, पण या लायब्ररीत 100% या पुस्तकाला सन्मान मिळणार आहे, यात कुठली शंका नाही. मित्रांनो, आपण आयुष्यात जन्म घेतलाय. कोण श्रीमंत कोण गरीब हा प्रश्न नाही. मनातल्या म्हणजे हृदयाच्या तळापासून एक इच्छा पाहिजे की आपल्या समाजात आल्यानंतर आपल्यावर काहीतरी ऋण आहे ते फेडायची आपली एक क्षमता जरी नसली तरी एक मनातली लगन असली पाहिजे. आणि जी समाजात जेव्हा करतो, अनेक आम्ही आज गेली 44 वर्ष या लायन्सच्या माध्यमातून कार्य करतो आणि लायन्स क्लब ऑफ पुन्हा सारसबाग 128 सदस्यांच्या त्यामध्ये सुद्धा महिलांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्लॅटफॉर्म दिला जातो. आपल्याला आश्चर्य वाटेल, आम्ही मध्यमवर्ग मुलांसाठी गेली 20 वर्ष काम करतोय. माझं नेहमी एक म्हणणं आहे की मी आज 40 वर्षापासून पाहत आलेलो आहे पुणे शहरामध्ये. माझी तर आज माझ्या कुटुंबाची 7वी पिढी पुण्यात आहे. 140 वर्षापेक्षा जास्त आम्हाला पुणे शहरात झालेले आहे. आज 40 वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये फक्त 1 का 2 मतिमंदांच्या शाळा होत्या. आज ती संख्या 40च्या वर गेली. याचा कोणी कधी अभ्यास केलाय का? आपली जीवनशैली, जीवन पद्धती, खाणं पिणं सगळं बदलत चाललंय आणि त्याचे परिणाम आज आजची पिढी भोगत चाललेली आहे. सात्विक जेवण विसरून, आपण पौष्टिक विसरून आपण फास्ट फूड आणि जंक फूड कडे पळत चाललेलो आहे आणि त्यामुळे ह्या अनेक प्रकारचे प्रॉब्लेम तयार होतात. हे आज या लायन्सच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं. दुसरी एक सगळ्यात महत्वाची, मगाशी डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला, काही अभिमानाची गोष्ट नाहीये ही की डायलिसिस सेंटर चालवणं, परंतु आज या परिणाम जो झालेला आहे, जो आजच्या वातावरणाचा, प्रदूषणाचा, त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढणारी चिंता, त्यामुळे वाढणारं ब्लड प्रेशर, सात्विक भोजन विसरून दुसरे म्हणजे वेळेवर न जेवता आपण डायबिटीजचं जे वाढणारं प्रमाण आणि यामुळे जे दोन्ही किडन्या ज्यांच्या गेलेल्या आहेत त्यांच्या शरीरातनं ते जे रॉंग जे द्रव्य आहे ते बाहेर पडत नाही, शरीर फुगत जातं आणि ते बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून डायलिसिस केलं जातं. ज्यांच्या किडन्या फेल होतात त्यांना 3च पर्याय. एक, डायलिसिस करणे, दुसरे किडनी बदलणे, तिसरे देवाच्या घरी जाणे. आज मगाशी मी बोलताना इथे एक उदाहरण दिलंय. या सासवड पासून एक कधी 5-7 किलोमीटर वरच एक मुलगा जो स्वप्नील पोमन, पिंपळेगाव, तो मुलगा 9 वर्षाचा असताना माझ्या डायलिसिस ज्या दिवशी सुरू केलं त्या दिवशी तो आला. वडील नाही, आई शेतात काम करत होती. 4000 रुपये फक्त त्या बाईला पगार. आणि जेव्हा पाहिलं तो मुलगा एकदम असं म्हणजे काही त्याच्यात
हे नाही राहिलेलं म्हणजे त्याच्यात कुठलं शरीरात प्राणही राहिलेलं नव्हता. आई सांगत होती की तो कायमचा झोपून राहतो, कुठे बाहेरही जात नाही. आणि आज किडनी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस करण्यात आमच्याकडे पैसे नाही. त्या माणसाचं मुलाचं गेल्या 12 वर्षामध्ये जवळजवळ 1400 डायलिसिस केले आणि ते सगळे फ्री केले. दुःखाची गोष्ट आहे की जो मुलगा 9-10व्या वर्षी जाणार होता देवाच्या घरी, त्याला 12 वर्ष त्याचं जीवन वाढवलं. आज फक्त तो आता आमच्यामध्ये नाहीये, परंतु त्याचा इंटरव्ह्यू आणि त्याने लिहिलेलं पत्र हे आमच्या सगळ्यांच्या हृदयात घर करून गेलेलं आहे. कधी जर आला इथे, मला वाटतं कोलते जे आहेत ते मर्शीनगर मध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांनी हे डायलिसिस सेंटर तिथं पाहिलेलं आहे. आज जर कोणी किडन्या फेल झाल्या, लक्षात ठेवा, डॉक्टर साहेबांनी तुम्हाला फार योग्य सल्ला दिलाय, तर महिन्याला कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये खर्च आहे डायलिसिस करण्यासाठी. कोणाला आठवड्यातनं 2दा, कोणाला आठवड्यातनं 3दा. प्रायव्हेट मध्ये गेला तर 25 ते 30 हजार रुपये खर्च आहे. आणि जर माझा पगार किंवा माझी कमाई जरी 50,000 असली किंवा 40,000 असली तरी तो खर्च मी सहन करू शकत नाही. मग मी माझं कुटुंब कसं चालवायचं तर 25 ते 30 हजार रुपयाच्यावर घालवले जातात. मी असे इतके उदाहरणं पाहिली आहेत की लोकांनी या किडनी फेल्युअरच्या कारणाने डायलिसिसमुळे आपल्या संसारातले म्हणजे घरबार विकले, दागिने विकले, भांडी विकली आहे. आणि म्हणून आज जो डॉक्टरांनी सल्ला दिला की खरोखर किडनीची काळजी घ्या, कारण हे एक लक्षात घ्या, दिवसेंदिवस जे प्रदूषण वाढत चालले, आपल्या जीवनातली खाण्यापिण्याची सवय बदलली आहे. परत आपल्या याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे राहिला तर मला वाटतं आपण किडनीला वाचवू शकतो. आम्हाला म्हणजे पेशंट वाढवण्यात कोठीने आम्ही देवाला कधी प्रार्थना करणार नाही की आम्हाला आमच्या डायलिसिस सेंटर जाण्यासाठी जास्तीत जास्त पेशंट यावे, नाही. आज परिस्थिती मी फक्त तुम्हाला जाता जाता सांगतो, पुणे शहरामध्ये, फक्त पुणे शहरामध्ये आज 500 डायलिसिस मशीनची जरुरी आहे. इतके किडनी फेल्युअर पेशंट आहे. सुरुवात केली 350 लोकांची यादी वेटिंगला होती. आज रोज नवीन नवीन सेंटर उघडत चाललेले, त्यामुळे आज किडनी पेशंट नाही, काहीतरी दिलासा मिळतो. मित्रांनो, आज आम्ही जी आज कपाटं देतोय, 120 शाळांमध्ये आम्ही ही कपाटं दिली. जवळजवळ 350 खुर्च्या, ज्या खुर्च्या विमानातलं जे मटेरियल असतं त्यातले म्हणजे त्या इटाली मेड खुर्च्या जवळजवळ ऑनलाईन गेलं तर एक खुर्चीची किंमत 8,000 रुपये. या कपाटाची एकाची किंमत आज 9,000 रुपये. आज 30 शाळांना देताना एक आम्हाला एक आनंद वाटतो की एक चांगल्या जागी जात आहे जिथं शिक्षकांचा वर्चस्व आहे आणि शिक्षकांचा संघ आहे आणि इथले शिक्षक चांगले विद्यार्थी घडवत आहेत, भारतीय नागरिक घडवत आहेत. मला सांगताना मला सांगितलं की प्राचार्य अत्रे सासवडचे, मग जर अत्रेंनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला, संपूर्ण भारत गाजवला, तर आज इथे विद्येचं माहेरघर जरी पुणे असेल तर मी सांगेन की पुण्यानंतर विद्येचं माहेरघर या तुमच्या सगळ्या गुरुवर्यांमुळे विद्येचं माहेरघर हे सासवड झालं. खरं तर माझ्यासमोर सगळे गुरुवर्य बसलेले, या गुरुवर्यांना मी काय मार्गदर्शन करणार, परंतु जीवनातले अनुभव मी जे घेतलेले आहे ते आज मी आपल्या समोर मांडतो. आज मतिमंदांची मी जे आज आम्ही 20 वर्ष सेवा करतोय, फक्त एक 5 वर्षापूर्वीचं उदाहरण की महिला दिनाच्या दिवशी एक आदर्श महिलांचा आम्ही सत्कार करणार होतो की ज्यांची मतिमंद मुलं आहेत, मेंटली चॅलेंज. मी त्यावेळेला चीफ गेस्ट होतो आणि त्या एकेकांचं नाव पुकारल्याबरोबर प्रत्येकाच्या माता येत होत्या आणि त्यांचा पुरस्कार दिला जातो, त्यांचा सत्कार केला जात होता. एक माताचं नाव पुकारलं पण ती उठली नाही, जागेवर बसून रडत होती. त्या रडताना पाहिल्यानंतर म्हटलं की हिचाच नंबर दिसतोय. आम्ही तिच्या जवळ गेलो, तिला उठवण्याचा प्रयत्न, तिने काय सांगावं, तुम्ही आज माझा सत्कार करताय, माझी मुलगी आज जी मतिमंद आहे तिला काही कळत नाही, घरात मी फक्त एकटी तिचा सांभाळ करणार आहे, माझं वय 72 आहे, मी गेल्यानंतर ह्या मुलीचं काय, कोण हिचं संगोपन करणार हे मला सांगा.
ही परिस्थिती आपल्या समाजात आहे. आणि म्हणून जसं आज वृद्धाश्रम वाढत चाललेले आहे, आज अशी वेळ येऊ नये की मतिमंद मुलांच्या जशा शाळा वाढल्या त्यांचे संगोपन केंद्र पण वाढले. सरकार याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही, कारण अनेक त्यांच्या पुढे प्रश्न असतील. परंतु आपण या धर्तीवर जन्माला आलेलो आहे, आपण या समाजात जन्माला आलेलो आहे, आणि म्हणून फक्त स्वार्थी वृत्ती न पाहता आपलं ऋण काहीतरी फेडावं म्हणून अशा प्रकारचे जे काही विद्यार्थी असतील किंवा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि त्यांचं जर संगोपन केंद्र आपल्याला उभारता आलं तर नक्की आपण त्यांचे जीवन आपण सफल करू शकू. आम्ही त्या पुण्याचे जीवनज्योत मंडळ यातल्या तिथे त्यांच्यासाठी आम्ही अनेक केंद्र उघडलेले आहेत, व्यावसायिक केंद्र उघडलेले, त्यांच्यासाठी हॉस्टेल बांधले, त्यांच्यासाठी सोलर सिस्टम दिली आहे, त्यांच्यासाठी आम्ही जेवणाच्या मिती योजना केलेल्या आहे. सुपाला सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी प्ले ग्राउंड बांधून दिलेलं आहे. आम्ही रुरल एरियामध्ये जाऊन शाळा बांधल्या आहेत. सांगलचे, चांदूर, फलटण इथे शाळा बांधलेल्या आहेत. दरवर्षी आय कॅम्प करतो, डोळ्याचे जवळ 400 ते 500 फ्री ऑपरेशन करतो, ब्लड डोनेशन काम, नंतर हे सगळं. आजपर्यंत आम्ही आमच्या या संस्थेने सारस डायलिसिस सेंटर आम्ही चालवतो 80,000च्या वर डायलिसिस केलेले आहे. आणि काहींचे जवळ 9 ते 10 पेशंट फ्री आणि बाकी सगळ्यांना 200 रुपये. 800 आम्हाला 1000 रुपये खर्च येतो. 800 रुपये आज आम्ही स्वतः खिशातनं भरतो. पण हे कुठनं भरतोय? आम्हाला जे काही लोकांनी देणग्या दिल्या आहेत त्या देणग्यांना येणाऱ्या व्याजातनं आम्ही चालवतोय. आणि तुम्ही एक चांगलं कार्य करत राहिला तर देणगीदार स्वतःहून स्वतःच्या खिशात हात घालून तो तुम्हाला आणून देतो. तुम्हाला हात पसरावा लागत नाही. आणि म्हणून माझं नेहमी म्हणणं की समाजात जर कार्य करायचं असेल तर एक खुल्या मनाने करा. आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही सेवा करता म्हणजे कोणावर उपकार करत नाही. ही सेवा मन मोकळेपणे असायला पाहिजे. माझी एक दुसरी आपल्याला एक विनंती आहे की आज मी जे काही गेल्या दिवसात काही वर्षापासून पाहतोय की आपल्याकडे थोडेसे आपण स्त्रियांच्या आपण म्हणतो याला म्हणजे त्यांच्याकडे स्वास्थ्याकडे आपण लक्ष फार कमी देतो. आपण संपूर्ण बिझी असतो. पुणे शहरात मी गेल्या 7 वर्षात मी 2009 मध्ये गव्हर्नर होतो लायन्स क्लबचा. पुणे, नगर, नाशिक, खळद गावामध्ये मी जेव्हा गव्हर्नर असताना ते काम सुरू झालं आणि ते अरुण शेठ गव्हर्नर असताना ते पाईपलाईनचं काम पूर्ण झालं. फार मोठी ऍक्टिव्हिटी होती. योगेश कदम यांच्या मार्फत हे कार्य घेण्यात आलं. जेव्हा आम्ही पाहिलं की जेव्हा कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आज तुम्ही बघा शहरामध्ये जर 10 जण मृत्यू पावले असतील तर त्याचे जवळजवळ 5,000 कॅन्सरने वाढलेले आहेत. हे का वाढले? याच्याकडे येतात आपल्याकडे लक्ष देणं आणि आपल्यासारख्या संस्थेनी पुढे यायला पाहिजे. तुम्ही शिक्षक आहात, मुख्याध्यापक आहात, प्राध्यापक आहात. तुम्हाला जर पुढचे नागरिक घडवायचे आहेत तर विद्यार्थ्यांना तुम्हाला त्याच्याप्रमाणे योग्य शिक्षण देणं आवश्यक आहे, त्यांना घडवणं आवश्यक आहे. शहरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्त्रियांचं प्रमाण डबल झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचं युटेरसचं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि या स्त्रिया लाजे खातर आपल्या पुढे बोलत नाही. सगळे दुःख आपल्यामध्ये घेऊन बसतात आणि चूप बसतात की आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या घरातल्या लोकांना दुःख होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून. परंतु आज आपलं कर्तव्य त्यांच्याकडे पाहणं अत्यंत आहे. आणि जाता जाता आता सगळे गुरुवर्य बसलेले आहेत. म्हणून एक जी आम्ही ऍक्टिव्हिटी चालवतो ती कशा प्रकारे मुलांसाठी चांगली आहे याच्यावरही आपल्याला विचार करण्यासारखा आहे. आमची लायन्स क्लब इंटरनॅशनल जगामध्ये जे आज 50,000च्या वर या संस्था आहेत आणि 14 लाखाच्या वर आज सदस्य आहेत. आज पुणे शहरामध्ये जवळजवळ 85 लायन्स क्लब आहेत. आम्ही सध्या जे आपण पाहिलं असेल आपल्या घरात या 21व्या शतकामध्ये कोणी नाही म्हणू शकत नाही. आपल्या मुलामध्ये नकारात्मकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पालकांचं ऐकायचं नाही,
पालकांनी सांगितलं की त्याला नाही, कारण की त्यांचं आज संपूर्ण नॉलेज त्यांचं आपल्यापेक्षा जास्ती आहे, फास्ट आहे, ते एक्सप्रेस हायवेवर धावणारी मुलं आहेत. आपल्याला आपल्या वडिलांनी जी पाऊलवाट आपल्याला करून दिली की त्या पाऊलवाटाने आपण गेलो म्हणून आयुष्यात सक्सेस झालेलो आहे. आणि म्हणून या मुलांच्या याच्यामध्ये वडिलांचे विचार, थोरांचे विचार पटत नाही, नकारात्मक वाढत चाललेले आहे आणि त्यांना वेगळी व्यसनं लागत चाललेली आहे. आणि म्हणून आम्ही जे कार्यक्रम घेतलेला आहे, शाळेतले जे शिक्षक आहेत, जे मुलांना शिकवणार आहेत, त्यांच्यासाठी ट्रेनिंग आम्ही सेमिनार्स घेतो 3 दिवसाचे. त्यांना पुस्तकं दिली जातात, संपूर्ण 3 दिवस ट्रेनर येऊन देतात की शिक्षक. आम्ही उरळी कांचनमध्ये घेतले, नंतर मावळ तालुक्यामध्ये घेतले आणि शिक्षकांचं रिमार्क आहे. आम्ही इतके ट्रेनिंग सेमिनार्स अरेंज केले, परंतु असला सेमिनार आमच्या आयुष्यात आम्हाला मिळाला नाही. आम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळालं आणि नक्कीच आमच्या मुलांना आमच्या याच्यातनं या नकारात्मक मधनं काढून सकारात्मक मध्ये आणू. आणि त्यामुळे आजपर्यंत अनेक मुलं सकारात्मक मध्ये येऊ लागलेली आहे. जाता जाता मी एक अजून, मी तुम्हाला उपदेश करू शकत नाही, मार्गदर्शन करत नाही, पण सत्य मी तुमच्या पुढे मांडतो. त्यामुळे तुम्ही विचार करायला पाहिजे. आज मुलांच्या मध्ये कॉम्पिटिशन वाढवली आहे. आम्ही सुद्धा SSC झालो, आम्ही 70% डिस्टिंक्शन मिळवून पास झालो, आम्हाला त्याला पेढे वाटले गेले. आणि आज तुम्हाला मुलांना 99% ऍडमिशन मिळत नाही. ही जी दयनीय परिस्थिती आहे, याला जबाबदार कोण? आणि त्याचा परिणाम आई वडील त्या मुलावर प्रेशर आणतात. तुला डोनेशन द्यावं लागणार नाही म्हणून तू जास्ती अभ्यास कर, 99% मिळव. अरे सगळ्यांनी 99% मिळवले तर मग ऍडमिशन काय 99% मिळणार नाही, कारण जागा लिमिटेड आहे. परंतु त्या मुलाच्या दैनंदिन कर्तव्य म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बदल करता, प्रेशर आणून तो टेन्शन मध्ये येतो, त्याचं तरी बीपी वाढतो किंवा आईचं तरी बीपी वाढतो. आणि शेवटी रिझल्ट आल्यानंतर जर तो रिझल्ट आई वडिलांच्या मनाप्रमाणे नसेल तर आपल्याला आई वडील काही बोलतील आणि म्हणून जाऊन जीवन संपवतो. याला जबाबदार कोण? या मुलाला वाढवलं, त्यासाठी सगळं केलं, परंतु आज तो मुलगा त्याच्यामध्ये आई वडिलांच्या अपेक्षाप्रमाणे जाऊ शकला नाही म्हणून जीवन संपवतो. तर याला कुठेतरी आता आपल्याला पद्धत बदलली गेली पाहिजे. आणि आम्ही सुद्धा, मला एक सांगा, माझे वडील 2री पास, परंतु महाराष्ट्रावर त्यांनी नाव कमवलं, भारतभर नाव कमवलं. धीरूभाई अंबानी काय होते, पण जग मुठीवर घेण्याची त्यांनी विजन ठेवलं. आणि 95-99% मुलं हुशार होतात असं नाही. काही वेळेला ते फक्त 95-99% मिळून सुद्धा क्लार्कची नोकरी करतात. माझ्याकडे दुकानात इंटरव्ह्यू द्यायला येणारी मुलं MBA पास झालेली पिऊन साठी येतात. याच्या सुद्धा दयनीय परिस्थिती दुसरी काय. म्हणून विद्यार्थ्यांना बेसिक नॉलेज. मी दुबईला गेलो होतो माझ्या व्हॅनच्या इथे, तिथला तो मुलगा 8 वर्षाचा, ते चॉकलेट मला दिलं आणि म्हटलं की खिशात टाका त्याचे रॅपर. 8 वर्षाचा मुलगा, त्याने सांगितले हे रॅपर जर रस्त्यावर टाकलं 500 दिरहम दंड आहे. आज 8 वर्षाच्या मुलाला हे जनरल नॉलेज तिथली शाळा देते. आणि म्हणून आपण स्वच्छ भारत जेव्हा म्हणतो त्यावेळेला आज आपलं सगळ्याचं कर्तव्य आहे त्या मुलांना आणि मुलींना, विद्यार्थींना आपलं घराबाहेरचं अंगण हे स्वच्छ ठेवायचं. जर शिकवलं, स्वच्छता जर शिकवली तर मला असं वाटतं की कुठेही रोगराई पसरणार नाही. प्रत्येक वेळी आपल्याला की स्वाईन फ्लू आला, बर्ड फ्लू आला, तो फ्लू आला, हे कधी होणार नाही. मला फक्त एवढंच की आज शिक्षकांच्या समोर आज मला हे बोलायला संधी मिळाली. कारण की एक लक्षात ठेवा की शिक्षकच विद्यार्थी घडू शकतात. पाल्यांकडे म्हणजे पाल्य किती 8 तास सुद्धा त्यांच्या सानिध्यात नसतो. 24 तास 8 तास शाळेत जातात, 8 तास झोपायला जातात. अभ्यास आणि बाकी त्याचं खेळणं बघणं की टीव्ही पाहणे याच्यामध्ये जातात. त्याच्या मेंदू
मेंदूवर त्याच्या ब्रेनवर जे पैलू घडवणार आहेत पालकापेक्षा तुम्ही त्याचे जास्ती पैलू घडवणार आहे. जो कोणी होईना जर तुम्हाला करायचं असेल तर पालकापेक्षा शिक्षक हे महत्वाचे आहे. आणि म्हणून आपल्यावरची जबाबदारी आहे. आणि आज मी सगळे जेव्हा एवढे शिक्षक पाहिले आहेत आणि सगळ्यांचे विचार ऐकले, या विचारावर मी नक्की सांगेन की हे शिक्षक आमच्या पुणे शहरात यावे आणि पुणे शहरातले सगळ्या विद्यार्थ्यांना एक घडवावं. तेवढंच सांगेन. आपण खरोखर चांगलं कार्य करतात आणि एक चांगल्या कार्यक्रमासाठी आज इथे यायला मिळालं. आणि आज तुम्ही मला आमच्या सगळ्यांचा जो सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल आम्ही सगळेजण आपले ऋणी आहोत. धन्यवाद. आज ती शाळा समिती नंतर अजूनही काही कपाट कमी पडत आहे. मी आज आमच्या लहानकर पुन्हा सारसबाग तर्फे आपल्याला विनंती करतो आणि आपले जाहीर करतो की अजून आम्ही 10 कपाट आपल्याला देऊ, की आपण कधीही आपल्या तिथे घेऊन जाणे. कारण माझ्याकडे त्याची शेवटची जी राहिली आहे ती 14 कपाटापैकी 10 कपाट तुम्हाला देऊ. आज म्हणजे आज खरोखरच हे देण्याचं आज मनाला का वाटलं की इथल्या सगळ्यांचे विचार ऐकून आणि नेमकं काम ऐकून की खरोखरच ही कपाट आपल्याला उपयोगाची आहेत. आपल्याला ही कपाट आपण केव्हाही आपण आमच्याकडे डिलिव्हरी करून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद अलंका साहेब. बदलते परिस्थितीचं वास्तव आपण अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे. सामाजिक बांधिलकी काय असते हे रांका साहेबांच्या मार्गदर्शनातून आपल्याला दिलेलं आहे. मी तर म्हणेन लक्ष्मीपुत्राने सरस्वतीच्या दासांना दिलेलं हे अनमोल असं मार्गदर्शन आहे. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग यांनी आपल्या 30 शाळांना या ठिकाणी आत्ता ग्रंथालयाचं कपाट भेट म्हणून दिलेलं आहे आणि अजून राहिलेले थोड्या दिवसामध्ये येणार आहेत. वाचाल तर वाचाल, वाचनाची संस्कृती जतन व्हावी, भरपूर वाचलं जावं, लिहिलं जावं, याच एका उद्देशाने लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग यांनी आपल्याला हे ग्रंथालयाचं कपाट दिलेलं आहे. मी मनपूर्वक या सर्वांचा, रंकासाहेब आणि त्याच्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि याचं वितरण आपल्या शुभ हस्ते व्हावं असे मी विनंती करतो. मी प्रशालेतील मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे येऊ. तत्पूर्वी पुणे जिल्हा काँग्रेस सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावा. या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग, त्याचप्रमाणे पुरंदर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर संघ आणि निसर्गयोग प्रतिष्ठान सासवड आयोजित लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या वतीनं 30 विद्यालयांना ग्रंथालय कपाट भेट वितरण सोहळा, निसर्गयोग प्रतिष्ठानच्या उपक्रमांचा प्रारंभ आणि पुस्तक प्रकाशन सोहळा असा तिहेरी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग, त्याचप्रमाणे या लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पटवार, सचिव कल्पेश पटणी शाळा, खजिनदार आदरणीय विशाल शहा हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्व शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं या तीनही संस्थेच्या वतीनं, संघाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि शेवटी या ठिकाणी कपाट वितरण बसलो माझं